साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली। कराड येथील प्रीती संगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते बोलत होते। कोण मोदी? आमच्याकडे मोदी कंदी पेढेवाले अशा शब्दात त्यांनी मोदींची खिल्ली उडवली। याशिवाय मोदींना घाबरून भाजप खासदार नोटबंदीला विरोध करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं। याच कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला। माझे म्हणजे अनेक मित्र भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत, तर पण भारतीय जनता पक्षाचे त्यांचे स्वतःचे आमदार आणि खासदार हे सुद्धा मोग गिळून का गप आहेत? मी म्हणलं तुम्ही घाबरता कशाला? नाही वो मोदी, अरे मोदी होतो काय? आमच्या इथं सातारला मोदी पेढेवाला आहेत। म्हणलं हा काय? म्हणलं हा मोदी कोण? एवढा मोठा कोण लागून गेला? नोटबंदीनंतर राज्यात आर्थिक व्यवहार चलन विरहित म्हणजेच कॅशलेस व्यवहार करण्यासाठी राज्य सरकारनेही कंबर कसली आहे। शासकीय कार्यालयात होणारे आर्थिक व्यवहार डेबिट कार्डच्या माध्यमातून व्हावेत यासाठी मुख्य सचिव सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। राज्यात 30,000 विविध सेवा केंद्र आहेत। या सेवा केंद्रांवर सर्व व्यवहार कॅशलेस होण्यासाठी सरकारने पुढाकार घेतलाय। यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे। तसंच जिल्हा बँकर्सना समितीची देखील मदत घेऊन या सगळ्या संदर्भात कशा पद्धतीने यंत्रणा राबवण्यात येईल याबद्दल चर्चा सुरू आहे। नोटाबंदीनंतर आता बँकांसमोरील रांगा काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसतंय। मात्र कुणी चिल्लर देता का चिल्लर असा प्रश्न लोकांसमोर पडलाय। केंद्र सरकारनं 8 नोव्हेंबरपासून जुन्या 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यानंतर सरकारनं 2000ची नोट चलनात आणली। सध्या अनेक एटीएम मधून 2000ची नोट निघते, मात्र या नोटांचे सुटे पैसे कसे करायचे हा प्रश्न लोकांसमोर पडलाय। त्यामुळे जवळ पैसे असूनही लोकांना खर्च करता येत नाहीत। नव्या 500च्या नोटा जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्या तर हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे। जे घर घेऊ इच्छितात त्यासाठी नोटाबंदीचा निर्णय चांगला ठरू शकतो, कारण आवाक्याबाहेर गेलेल्या घरांच्या किमती 20 ते 30% कमी होण्याची शक्यता आहे। 6 महिन्यात मोठ्या प्रमाणात घरांच्या किमती घसरतील असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येतोय। सध्या देशभरात जवळपास 11 लाख घरं विकण्यासाठी उपलब्ध आहेत। मात्र नोटाबंदीनंतर बाजारात चलनाची कमतरता आहे आणि काळ्या पैशांवरही टाच आल्यानं घरांना मागणी कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नोटाबंदीचा फटका बिल्डरांना बसू शकतो। शेतकऱ्यांना बियाणं खरेदी करण्यासाठी 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत। महाबीजनं या संदर्भात स्पष्टीकरण दिले। केंद्रानं काढलेल्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ घेऊन महाबीजनं 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारणं बंद केलं होतं। त्यामुळे काही ठिकाणी जुन्या नोटांवर बियाणं विक्री बंद झाली होती, पण त्यावर मुख्य सचिवांनी हस्तक्षेप केला आणि कृषी विभागाला संपर्क साधून 1000 आणि 500ची नोट स्वीकारण्यास सांगितलं। त्यामुळे महाबीजच्या केंद्रावर शेतकऱ्यांना जुन्या नोटा देऊन बियाणं खरेदी करता येईल। कांद्याचा 3 पैशाचा तमाशा सटाण्यात बघायला मिळाला, कारण सटाणा तालुक्यातील एका शेतकऱ्याला कांद्यासाठी प्रति किलो मागे 3 पैसे दर मिळाला। काल अंबासीन येथील शेतकरी प्रवीण आहिरे नामपूर इथं कांदा विक्रीसाठी गेले होते। चलन तुटवड्यामुळे नामपूर बाजार समिती बंद होती, त्यामुळे त्यांना कांद्याला प्रति क्विंटल 30 रुपयाचा दर मिळाला। त्यामुळे प्रति किलोसाठी 3 पैसे किलोचा भाव मिळालाय। त्यामुळे त्यांना वाहनाचं भाडंही खिशातून द्यावं लागलं। कांदा आता बाकी आहे, तो कांदा आम्ही आता काल परवा बाजारात घेऊन गेलो, नागपूर बाजार कमी समितीत, तर तो कांदा आमचा 30 रुपये भावाने गेला। तर त्या कांद्याला खर्च मजुरी तर निघालीच नाही, जे माणसं लावले त्यांचा बी पगार नाही, आणि जे आपण गाडी भाडं वगैरे ते आम्हाला घरातून द्यावं लागलं। मुंबईच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या 26/11च्या हल्ल्याला आज 8 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्तानं या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। कल्याणच्या याज्ञवल्क्य सभागृहात 26/11 आणि भारतीय सीमेवरील शहीद जवानांसाठी रांगोळ्या काढण्यात आल्या। 20 कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला असून जवानांच्या शौर्याच्या रांगोळ्या ठिकाणी रेखाटण्यात आल्यात। आजपासून 29 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुलं राहणार आहे। माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा राजकीय वनवास लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भोसरी MIDCतल्या खडसेंच्या वादग्रस्त जमीन व्यवहाराची चौकशी करणाऱ्या झोटिंग कंपनीनं पुन्हा एकदा मुदतवाढ मागितली आहे। खडसेंच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी 23 जून रोजी निवृत्त न्यायमूर्ती DS झोटिंग यांच्या एकसदस्यीय समितीची निवड करण्यात आली होती। 3 महिन्यानंतर या समितीनं सप्टेंबरमध्ये 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली। हा कालावधी 23 नोव्हेंबरला संपला असून समितीचा कागदोपत्री तपास पूर्ण झाला आहे।
भाजपनं आशिष शेलार यांना शिवसेनेवर टीका करण्यासाठी नेमलं असून जोपर्यंत त्यांना मंत्रिपद मिळणार नाही अशा शब्दात शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी आशिष शेलार यांना टोला लगावला। ते पंढरपुरात बोलत होते। भ्रष्टाचाराच्या शिरोमणीला गुरुपद बहाल केलं जात असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या शरद पवारांविषयीच्या वक्तव्याचाही समाचार घेतला। त्यांना नेमलं त्यासाठीच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेवर टीका करण्यासाठी, आणि दुर्दैवाने त्यांना मंत्रिपदाचा जोपर्यंत लाभ मिळत नाही तोपर्यंत अशाच टीका करत राहतात। नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान अकोल्यात मोठी गमतीशीर घटना घडली। प्रचारासाठी अकोल्यात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर अशोक चव्हाण यांच्या हेलिकॉप्टरसाठी बनवलेल्या हेलिपॅडवर उतरलं होतं। दोन्ही हेलिपॅडमध्ये अवघ्या 500 मीटरचं अंतर असल्यानं हा प्रकार घडला। मात्र त्या हेलिपॅडवर कार्यकर्तेच नसल्यानं मुख्यमंत्र्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्या ठिकाणाहून उड्डाण घेत त्यांनी त्यांच्यासाठी बनवलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवलं। सुदैवानं दोन्ही कार्यक्रमाच्या वेळा वेगवेगळ्या असल्यानं कोणताही अनर्थ घडला नाही। मात्र झालेल्या प्रकारात अकोल्यात मात्र जी चर्चा आहे ती मात्र चांगलीच खमंग आहे। भारत आणि चीन या दोन्ही देशातील लष्करांचा एकत्रित सरावाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला। औंधमधील लष्कराच्या दक्षिण मैदानावर गेल्या 10 दिवसांपासून हा सराव सुरू होता। गेल्या 6 वर्षांपासून हँड इन हँड या उपक्रमांतर्गत दोन्ही देशांचे सैन्य एकत्रित सराव करतात। यात एकमेकांची कार्यपद्धती, युद्ध कौशल्य यांची देवाणघेवाण केली जाते। दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कशा पद्धतीची कारवाई करावी याची प्रात्यक्षिकं देखील यावेळी दाखवण्यात येतात।